हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. मी काही कामासाठी कोल्हापूरला गेले होते. तर माझ्याकडे 1 दिवस मोकळा होता. ठरवलं सत्कारणी लावूया. म्हणून मी कोल्हापूरपासून साधारण सव्वा तासाच्या अंतरावर असलेली नरसोबाची वाडी इथे जायचं ठरवलं. मी याच्या आधी कधी गेले नव्हते. वाटेत जाताना मला हे गणपतीचं खूप सुंदर असं मंदिर लागलं. अत्यंत भव्य असं मंदिर होतं. मंदिराचं नाव त्यांनी सिद्धिविनायकच असं लिहिलं होतं. पण काही वेगळं नाव असेल तर तुम्ही मला सांगा याचं. कारण माझ्या वाचण्यात तेवढंच आलं. अत्यंत शांत आणि अत्यंत रेखीव असं काम असलेलं हे मंदिर होतं. मी गेले तेव्हा आरती चालली होती. लकीली मला ती आरती अटेंड करता आली. सकाळी कोल्हापूरमधल्या पावसामधनं नरसोबाच्या वाडीला जात असताना गणपतीच्या मंदिरातलं हे दर्शन फार मस्त वाटलं. दर्शन घेऊन मी परत एकदा माझ्या पुढच्या प्रवासाला निघाले. अ, अशा ठिकाणी ना वाटेत आपल्याला खूप छोटे-छोटे असे स्टॉल्स आणि हॉटेल्स दिसतात. तर फार छान तिथलं आपल्याला लोकल असं खाद्यपदार्थ मिळू शकतात. मला प्रचंड आवडणारे धपाटे आणि दही असा मी सकाळी तिथे ताव मारला आणि परत एकदा निघाले माझ्या पुढच्या प्रवासाला. नरसोबाची वाडी हे अत्यंत पवित्र असं दत्तस्थान आहे. कोल्हापूरपासून साधारण सव्वा ते दीड तासाच्या अंतरावर आहे. हा मंदिराच्या बाहेरचा एरिया आहे. मार्केट आहे, जे मंदिराच्या बाहेर जनरली असतं. छोटे-छोटे स्टॉल्स, पूजेचं सामान मिळतं, खाण्याचे पदार्थ मिळतात आणि मी खूप सकाळी गेले होते त्यामुळे कंपॅरेटिव्हली गर्दी कमी होती. आणि मी पहिल्यांदा गेले होते नरसोबाच्या वाडीला याच्या आधी मी कधी गेले नव्हते. तर मला एक वेगळी एक्साइटमेंट होती कारण इतकी वर्ष जायचं ठरवत होते. पण तेच तुम्हाला बोलावणं आल्याशिवाय काही कुठलं दर्शन मिळू नाही शकत. कृष्णा नदी आणि पंचगंगा अशा नद्यांचा संगम आहे इथे. मंदिर अत्यंत शांत होतं. अजिबात काही गोंधळ नव्हता. व्यवस्थित मॅनेजमेंट होती. मीही साधारण अर्धा तास लाईनमध्ये उभी राहिले आणि मला व्यवस्थित दर्शन मिळालं. 5 वेगवेगळ्या प्रकारच्या लाईन होत्या इथे. जवळून दर्शन, थोडंसं लांबून अशा एक 4 ते 5 प्रकारच्या लाईन होत्या. मला पहिल्यांदाच गेले होते त्यामुळे जवळून दर्शन घ्यायचं होतं म्हणून मी या लाईनमध्ये उभी राहिले. त्यामुळे जरा वेळ लागला. हे ते मंदिर. या मंदिरामध्ये कोणतीही मूर्ती नाहीये. इथे पादुका आहेत आणि आपल्याला त्याचंच दर्शन मिळतं. फार छान वाटलं. मंदिराचा परिसर फारच मोठा होता आणि वाटेल तुम्हाला ही गर्दी आहे, पण मला असं कळलं की ही काहीच गर्दी नव्हती. आणि खरं तर त्या दिवशी चैत्र पौर्णिमा होती. मी गेले त्या दिवशी. पण मला असं वाटतं मी सकाळी गेल्यामुळे मला जरा कमी गर्दी मिळाली असावी. पण फारच छान झालं दर्शन. एकदम जवळून आणि अत्यंत शांतपणे दर्शन दिलं गेलं तिथे. कोणतीही धक्काबुक्की नव्हती किंवा कोणतेही तिथे असे काही लोकं नेमली नव्हती, की दर्शन घ्यायच्या आधीच जी ढकलाढकली करतात, तसं काही झालं नाही. एकदम व्यवस्थित दर्शन मिळालं. हे बघा लांबून त्या पादुका थोड्याशा दिसतायत. हे ते संपूर्ण मंदिर आहे. हे बघा. भव्य असं मंदिर आणि ही आपली कृष्णा नदी. चला, कृष्णा नदीच्या तीरावर मी थोडा वेळ बसले. अत्यंत शांत आणि आध्यात्मिक वातावरण होतं. संथ वाहते कृष्णामाई. वाह! आणि मी तिथून निघाले खद्रापूरला. मला असं कळलं नरसोबाच्या वाडीला जाताय तर खद्रापूरला जा. तिथे शंकराचं प्रचंड जुनं, खूप जुनं असं एक मंदिर आहे. कोपेश्वर म्हणून. हे बघा, हे ते कोपेश्वर मंदिर. मंदिराच्या आतमध्ये बऱ्यापैकी पडझड झाली आहे. पण तरीही जेवढं काही आता तिथे अ, शिल्लक आहे, त्याचं काम बघा तुम्ही. त्या मंदिरावरचं काम बघा. खरोखरच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कुठे मंदिरांवरची कारिगिरी आणि सुरेख असं हे बघा. फारच सुंदर मंदिर होतं. इथे तर काहीच गर्दी नव्हती. अगदीच
3 वगैरे लोक होती. हा मंडपच इतका सुंदर होता. आणि हे ते शंकराचं मंदिर. ह्याच्या आतमध्ये अजून एक मंडप होता. हे बघा. आणि मग मंदिर होतं. तर असं हे खद्रापूरचं कोपेश्वर मंदिर. इथे मी शंकराचं दर्शन घेतलं. हर हर महादेव. आणि परत एकदा कोल्हापूरला परतले. कसा वाटला माझा छोटासा व्हिडिओ? कळवा मला नक्की. बाय बाय.